तर लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय। पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी म्हणून सर्वेक्षण सुरू असल्याचं अजित पवारांनी म्हटलं। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक झाल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। आम्ही जूनला योजना जाहीर केली। आम्हाला ऑगस्टमध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले, सप्टेंबरला सप्टेंबरचे पैसे दिले, ऑक्टोबर नोव्हेंबरला ऑक्टोबरमध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले, असे 5 महिन्याचे पैसे दिले। ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला वेळ मिळायला पाहिजे होता, तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही। मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणींचे पैसे घेतले जाणार नाही। निश्चितपणे आपण पाहता राज्यामध्ये आज लाडकी बहीण योजना 2100 देणार होते, कुठे दिलेत, सुरू केलेत का? आपल्याला हे सांगतो आणि आधी पण बोललेलो आहे, महापालिकेच्या निवडणुका झाल्या की भाजपा ही लाडकी बहीण योजना बंद करेल। हे नुसतं निवडणुकीसाठी केलं होतं आणि आम्ही महाविकास आघाडीतून 3000 रुपये देणार होतो। आपण पाहताय आता किती काय चाललंय यांचं, बोलतात खोटं भाजपवाले पण पुढे काही करत नाही।